नमस्कार, माझे नाव प्रयागा सुंदर ढाकणे, राहणार सारूर, तालुका केज, जिल्हा बीड. मी येथून बीडहून आलेले आहे. माझ्या समूहाचे नाव माऊली स्वयंसहायता समूह सारूर आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव मुक्ताई महिला ग्रामसंघ आणि प्रभाग संघाचे नाव वसुंधरा प्रभाग संघ नांदूरघाट आहे. तर 80 78 परत सांगा कॉन्टॅक्ट नंबर. परत पहिल्यापासून नाही, परत कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 80 78 45 47 आहे. ताई, तुम्ही काय काय करताय? माझे प्रोडक्ट बाजरी खारवडी, कुरडई, गव्हा एकदम प्युअर सेंद्रिय गव्हाची कुरडई आहे सर. बटाटा चकली पण बनवते मी, बटाटा चकली. इकडे रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स आहे सर, आहे ना? एकदम छान आहे. तांदळाची पापडी, परत दही मिरची, शेवया, गव्हाच्या शेवया, हे सगळं घरगुती तुम्ही बनवलेलं? घरगुती बनवलेलं आहे, चुलीवर शिजवून बनवलेलं आहे हे सगळं. किती महिला काम करता तुम्ही? आम्ही दोघीजणीच काम करतो. ओके. हां, आणि माझ्याकडं मी PME मधून 1.5 लाखाची फाईल करून MJB बँकेने मला मंजूर करून दिली. तर मी 1 लाखाची कुरडई मशीन घेतली, 68,000ची पिठाची चक्की पण घेतली. तर माझा पिठाच्या चक्कीचा व्यवसाय आणि कुरडई मशीनचा व्यवसाय एकदम छान चाललेला आहे. आज पण सर मला इथे 1.5 क्विंटल कुरडईची ऑर्डर आलेली आहे. तरी मी नाकारलेली नाही. तरी त्यांना सांगितलं मी 5 तारखेला आल्याच्या नंतर तुम्हाला कुरडई करू शकते. ओके. आणि मॉलच्या पण ऑर्डरी आहेत माझ्याकडे. परत नंबर सांगा तुमचा. नंबर परत सांगा तुमचा. नंबर माझा 80 80 80 80 80 78 45 78 45 47 47 हे आहे. आणि मी काळा मसाला पण बनवते, घरगुती येसूर मसाला, मिरची ठेसा पण बनवते. मिरची ठेसाला माझ्या इथं मुंबईकरांची मागणी भरपूर आहे. वा वा, मुंबईकर मागतात. हां, म्हणजे आवडला तुमचा मसाला मुंबईला? 20 किलोचा ठेसा संपलाय सर, एवढाच राहिला थोडासा. वा वा वा, छान छान. ठेसा एकदम चाललाय. आणि ही मी नवीन चटणी बनवली. ही लाल मिरच्या जी असतात, पिकलेल्या मिरच्या, हिरव्या मिरचीमध्ये लाल मिरची असते. तुमच्या गावाकडची स्पेशल आहे हां, चटणी? तर मी मुद्दाम आणली इथं मुंबईकरांना देण्यासाठी. लाल मिरची आणि त्याच्यात लसण जिरे टाकून एकदम छान बनवलेलं आहे. मुंबईकरांनी आलं पाहिजे आपल्या स्टॉलवर. येतेच सर, मी चटणी माझी भरपूर गेली कालपासून. वा वा वा, छान. मग ताई समाधानी आहेत? चटणी गेली समाधानी पूर्ण. आहेत वा सर. वा, प्रतिसाद चांगला भेटलेला मुंबईकरांचा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.